वनवासात होते तरीही रामावर प्रेम करणारी अनेक माणसे होती. शबरी भिल्ली त्याही त्यापैकी एक होती. शबरी भिल्लिणीची रामावर फार भक्ती होती, पण तिने रामाला कधीही पाहिले नव्हते. त्यामुळे ती रामाच्या भेटीसाठी अतिशय उतावीळ झाली होती. मातंग ऋषीच्या आश्रमाजवळ शबरी भिल्लिणीची झोपडी होती. त्या आश्रमात राम येणार असल्याचे तिला कळले. तेव्हा रामाचे स्वागत कशा रीतीने करावे याचा तिला मोठा विचार पडला. शेवटी तिला कल्पना सुचली. ती जंगलात गेली. तिने भरपूर फुले गोळा केली. मग नैवेद्याकरता बोरेही घेतली. पण बोरे आंबट असतात. आंबट बोरे रामाला कशी खाऊ घालायची असा विचार तिच्या मनात आला. मग तिने जमविलेल्या बोरातून एक एक बोर चाखून पाहिले. गोड लागली ती बोरे ठेवून घेतली. बाकीची बोरे फेकून दिली. काही वेळाने राम आले. शबरीने त्यांचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले. तिने रामाचे पाय धुतले. जंगलातून आणलेल्या फुलांचे हार तिने रामाच्या गळ्यात घातले. आपण चाखलेली बोरे तिने रामासमोर द्रोणात ठेवली. रामानेही त्यातील एक एक बोर घेऊन मोठ्या प्रेमाने खाल्ले. शबरीला मोठा आनंद झाला. आनंदामुळे तिच्या डोळ्यांना पाणी आले. प्रेमाने दिलेली कोणतीही गोष्ट देवाला आवडते हेच